दर्शको जय भीम। आज आपण संभाजीनगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यात आलं की तत्कालीन मुख्यमंत्री नामांतर केल्याने हाच माझा राजीनामा असं साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं होतं। जनतेला म्हणजे 1994ला हा गोड संदेश देऊन 17 वर्षाच्या लढ्याला यश आलं असे आपले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्ष नायक पॅन्थर रामदासजी आठवले साहेब लॉर्ड बद्दल टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत। आठवले साहेब, आजचा जो हा आनंदाचा क्षण आहे आणि संघर्षाचा जो विजय आहे याविषयी आपण जनतेला काय संदेश देणार? एकतर 14 जानेवारी हा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी प्रचंड काम केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्यासाठी तर संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान लिहून हा देश एक ठेवण्याचं काम केलेलं आहे। या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक भाषेचे लोक राहतात, पण या देशाला अखंड भारताची संकल्पना देऊन या देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनाशी जोडण्याचं जे काम आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं अशा पद्धतीची पहिली मागणी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन झालं। अनेक नौजवान त्याच्यामध्ये शहीद झाले, परंतु मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवण्यासाठी 17 वर्ष आम्हाला लागली। मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यावेळेला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव संमत झाला होता, त्याची अंमलबजावणी होत नव्हती। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली झाल्या होत्या। जनार्दन मेवाडे, पोचराम कांबळे सारखे 2 तरुण त्यावेळेला शहीद झाले होते। अनेक गावावर हल्ले करण्यात आले होते आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी बराच वेळ लागलेला अंमलबजावणीसाठी। पण माननीय शरद पवारजी मुख्यमंत्री असताना आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय, ट्रान्सपोर्ट आणि इतर खात्याचा मंत्री असताना त्यावेळेला 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं। अनेक वर्षांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये माझ्या एकट्याचा वाटा अजिबात नाही आहे, याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे। यामध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये सामील झालेल्या दलित, सवर्ण आणि जे लोक सामील झाले त्या सर्वांचा त्याच्यामध्ये वाटा आहे। ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी जे शहीद झाले त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळं आज मला आनंद आहे की मी प्रत्येक वर्षाला औरंगाबादमध्ये येतो। आता संभाजीनगर नामांतर झालेलं आहे आणि आज संभाजीनगरमध्ये लाखोच्या संख्येने लोक महाराष्ट्रातून येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात। मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात। त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक, अत्यंत स्वाभिमानाचा, अत्यंत भावनिक आणि अत्यंत आनंदाचा दिवस आहे असं मी मानतो। साहेब, हा झाला नामांतर लढ्यातला विजय आणि आपण ज्या शुभेच्छा दिल्यात साहेब, आपण वेळोवेळी रिपब्लिकन ऐक्याची भाषा करताय आणि आपण हे करता की बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे। मी आत्ताच कावडे सरांची मुलाखत घेतली, त्यांचंही म्हणणं की आम्ही ऐक्याला तयार आहेत, आठवले साहेबांना लीड घ्यावा। तर याविषयी ऐक्य होईल का साहेब? आपल्याला वाटतं का, अपेक्षित आहे का? म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे ऐक्याची आशा, परंतु लोकांच्या मनामधले असे प्रमाण ऐक्य होत नाही आहे आणि ते ऐक्य व्हावं अशा पद्धतीची इच्छा जरी माझी असली आणि समाजाची असली तरी नेत्यांकडून जोपर्यंत प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत ऐक्य होत नाही आहे। म्हणून माझं मत असं आहे की जर नेते एकत्र येत नसतील तर गाव पातळीवर, शहर पातळीवर सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे
आणि नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी मजबूर केलं पाहिजे, नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण समाजामध्येच एक फार मोठी फूट आहे. एक तर आपला समाज हा आज ताकदवार समाज आहेच आहे, पण आजही खेड्यापाड्यामध्ये आमचे लोक गरीब लोक आहेत, शेतमजूर आहेत, बेरोजगार आहेत, आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी सातत्यानं आपला प्रयत्न सुरू आहेच आहे. परंतु ज्या ज्या वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा प्रयोग करण्यात येतो त्यावेळेला सगळे नेते त्यामध्ये एकत्र येत नाही आहेत, आणि त्यामुळं लोकांच्या ज्या आशा आहेत त्या आशा परिपूर्ण होत नाही आहेत. त्यामुळं आता मार्ग काढायचा कसा, जर ऐक्य होत असेल तर 4 पावलं मागे येण्याची माझी तर तयारी आहे. परंतु सगळ्या नेत्यांचा त्यामध्ये प्रतिसाद असला पाहिजे. प्रामुख्यानं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचा त्यामध्ये मोठा सहभाग असला पाहिजे. त्याशिवाय ऐक्याला तशा अर्थाने यशस्वी करता येणार नाही. आणि त्यामुळं ऐक्य जे आहे ते ऐक्य सगळ्यांनी मिळून करावं अशा पद्धतीची माझी इच्छा आहे. दर्शक आपण बघत होतो की आठवले साहेबांनी ऐक्यासाठी तयार आहे असे म्हटलेलं आहे. कॅमेरामन रुपेश गावंडेसह लॉर्ड बुद्धासाठी विनोद चांदमारे, संभाजीनगर. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.